रुद्र 11 महापे संघाला आणि चांगल्या फॉर्म मध्ये आहे यंदाच्या हंगामामध्ये। टॉस जिंकून इथे फलंदाजी स्वीकारली बोरकर संघाने आणि क्षेत्ररक्षण करण्याची संधी जी हवी होती महापे संघाला तीच त्यांच्या वाट्याला जरूर आली आहे। एक्स्ट्रा प्लेयर आमच्या सोबत महापे संघाचा जोडलाय। बोरकर संघ आपला एक्स्ट्रा प्लेयर देखील आपण पाठवले, आपले देखील हार्दिक आभार असेल। त्वरित सामन्याला सुरुवात। यानंतर देखील डॅनियल ब्रदर्स धारावी आणि मच 11 नेरुल या दोन संघांमध्ये एक लढत पाहायला मिळेल। आणि सकाळच्या सत्राचा विचार केला तर अप्पा स्ट्रायकर सीबीडी हा संघ थेट सेमीफायनलमध्ये दाखल झालाय। सलामीची जोडी इथे मात्र दाखल झाली आहे ती बोरकर संघाची। विघ्नेश डाकी आणि करण डाकी ही सलामीची जोडी, तर सलामीचा आगामीचा गोलंदाज दिसते महापे संघाकडून पाहायला मिळेल तो जीतू। आपण पाहतात महामानव प्रतिष्ठान आयोजित हे महामानव चषक 2024चा थरार दिवस क्रमांक पहिला दुपारच्या सत्राला खऱ्या अर्थाने सुरुवात होत असताना जरूर पाहायला मिळते गेम ऑन। पहिला चेंडू जीतू याचा जरूर पाहायला मिळेल। स्ट्राईक एंडला पण विघ्नेश, नॉन स्ट्राईक एंडला करण आणि पहिला चेंडू घुटना टेक आणि तमाशा देख आणि पहिला चेंडू काव कॉर्नर क्लिअर करत असताना येतोय षटकार एसडीचे। असताना श्री गणेशा करतोय या इनिंगचा फलंदाज विघ्नेश प्रभावशाली हा फटका जरूर पाहायला मिळाला। जितू याच्यावर केलेला हा हल्ला जरूर 6 धावा बोरकर संघाला देऊन जातोय। पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केलेत, आम्ही घेतलेला निर्णय आमच्यासाठी चांगला आहे हे दाखवत असताना जरूर पाहायला मिळेल। परंतु पुढचा चेंडू हा देखील त्याच दिशेने अक्रॉस द लाईन खेळायचा होता, परंतु आता स्विंग इन मिस पाहायला मिळाला। चेंडू जातो निर्धाव, हे कमबॅक असतं। पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला, त्यानंतर थोडीशी फलंदाजाची चाचपणी केली आणि त्यानंतर रिलीज केलेला हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा। यष्ट्यांच्या पाठीमागे आपण यष्टीरक्षक जरूर पाहतोय कर्णधार, परंतु या फलंदाजाला कोण रोखेल। आता मात्र हा षटकार जरूर आलाय। षटकार निर्धाव आणि षटकार 3 चेंडूचा हा समाचार आणि धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते ती 12 एसडीचे। तर चांगली सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते। पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना टीएमसीसी बोरकर हा आत्मविश्वास असतो हर्षद सर। टॉस जिंकल्यानंतर आपण निर्णय नेहमीच पाहतो की क्षेत्ररक्षण गोलंदाजीचा, परंतु इथे घेतलेला हा निर्णय आगला वेगळा निर्णय जरूर आपण प्रेक्षकांना सांगू। आणि इथे मैदानामध्ये चित्र जर पाहिलं तर पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा डॉट। आता हा पाचवा चेंडू आता मात्र सन्मान दिला 30 यार्ड सर्कलमध्ये। जर गॅदरिंग चांगली झाली असती तर इथे मात्र धावबाद होण्याची संधी निर्माण झाली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तर याला स्थान देणं निश्चित नसतं। धावसंख्या 1 ने वाढेल, 13 हा धावफलकावरचा आकडा जरूर पाहायला मिळतोय। शेवटचा अंतिम चेंडू षटक क्रमांक पहिला फेकण्यासाठी सज्ज जीतू। रुद्र 11 महापे विरोधात टीएमसीसी बोरकर ही लढत जरूर आपण आजमावतोय। सोडून दिला लेग स्टिकच्या बाहेरचा हा चेंडू, पहिला आव्हांतर चेंडू पाहायला मिळतोय। 1 ने भरणावेळ संघाची धावसंख्या 0 गडी बाद 14। आता मात्र करण जो मात्र प्रथमतः स्ट्राईक एंडला आलाय। सुरुवातीचे 5 चेंडूंचा विचार केला तर विघ्नेश यांनी पूर्णपणे खेळून काढलेले हे चेंडू। करण देखील आक्रमकता जरूर पाहायला मिळाली, परंतु
इथे फक्त सिंगलवर समाधान मानावं लागतंय. षटक क्रमांकाचं संपतंय ते पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 0 गडी बाद 15 SD. जर धावगती प्राप्त केली तर जवळजवळ 75 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज रुद्र महापेचा पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळण्यासाठी जबाबदारी घेतली आहे ती गोलंदाज अनिकेत याने. थोडंसं मार खाल्ला पहिल्या षटकामध्ये जितू याने, परंतु ते आता मात्र चांगला चेंडू हाताला आणि तिथे थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळालं. फक्त एकच धाव आणि एका धावेवर समाधान मानत असताना TMCC बोरखार हा संघ जाऊन पोचलाय तो 16 या आकड्यावर. चेंडू पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र बिग हिट केलाय, क्षेत्ररक्षक दूरवरून जातोय. जजमेंट चांगलं. रोहित त्याच्या हातामध्ये टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाज विघ्नेश याचा खेळ. ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते त्याला दिला हा परतीचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 16 SD. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली होती आणि त्यानंतर ज्या विकेट्स गरज होती, पहिला ब्रेक थ्रू देण्याची गरज होती, ते काम इथे चोखरीत्या बजावलंय आणि या क्षेत्ररक्षणाची जरूरच साथ लाभली ती अनिकेत याला. 16 वर 1 अशी अवस्था पाहायला मिळते. TMCC बोरकार टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे. तो युवराज आलाय इन ॲट नंबर 3. 1 डाऊनच्या माध्यमातून बोरकर संघासाठी पहिला चेंडू निर्धाव. चांगली रणनीती या गोलंदाजाची, कारण ज्या वेळेला आपण पाहतो की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जेव्हा खर्च होत असतात त्यावेळेला मात्र पुढचा येणारा गोलंदाज काहीतरी दडपणाखाली असतो, परंतु इथे दडपण जुगारून मात्र चांगली गोलंदाजी या अनिकेत याची रुद्र 11 महापे संघासाठी. आकुरबाईचा चेंडू मिस टायमिंग. पुन्हा एकदा झेल आणि झेल खाली चंदन आलाय आणि इथे मात्र कोणताही भोपला न फोडता युवराज क्रमांक 2 चा फलंदाज बाद झालाय बोरकर संघासाठी. दुसरा हादरा. धावसंख्या धावफलकावर फक्त 16 SD.
स्वप्नील आलाय, ज्याच्यावर मात्र आता जबाबदारी असेल. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये सुरेश जरूर बदल करतोय यष्ट्यांच्या पाठीमागे. आणि आता मात्र चांगला चेंडू हाताळला, कार्पेटचा सहारा, लॉंग ऑफला चेंडू आणि बऱ्याच कालानंतर एक धावफलकावर ऍड होते आणि संघाची धावसंख्या 17 वर 2. शेवटचा चेंडू पॉवर प्ले क्रमांक 2 हाताळत असताना इकॉनॉमिकल षटक, 2 धावा खर्च आणि 2 विकेट बलकावल्यात. परंतु या चेंडूवर काय घडेल, हा देखील भिरकावला आहे, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू आडवेल. तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे कंप्लीट केल्यात आणि 2 धावांनी धावफलकाचा विचार केला तर एक चांगले षटक हाताला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 4 धावा आणि 2 विकेट्स बलकावल्यात. इकॉनॉमिकल षटक काय असतं हे दाखवून दिले आणि संघाला पोचून ठेवलंय. ते एकूण विचार केला तर 2 गडी बाद 19 या आकड्यावर. ही म्हण जुन्या कालामध्ये चांगलीच गाजली होती. तोच चंदन, परंतु आणखी त्याचं कौतुक करावं लागेल, कारण त्याने ज्या 15च्या सरासरीने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाले होते त्यांना रोख दिलाय. आणि इथे चंदन नावाचा गोलंदाज लॉंग ऑनला चांगला फटका सजवला होता, परंतु प्रोटेक्शन होतं. फक्त 1 धाव, 1 या धावसंख्येने तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि 20 धावा जरूर धावफलकावर पाहायला मिळतात. काही महत्वाच्या खेळाडूंची इथे महापे संघामध्ये अनुपस्थिती दिसते. अनिल जाधव, अनिरुद्ध असे मोठे खेळाडू मात्र अनुपस्थित आहेत. वाईल्ड कार्ड एंट्री म्हटलं की अशीच होते, कारण आपल्या खेळाडूंना काही माहिती नसते की आपल्याला खेळायचं आहे की नाही. अचानक कॉल येतो आणि अचानक आपल्याला 11 खेळाडू जमवावे लागतात. ती परिस्थिती इथे, आणि त्या परिस्थितीला सामोरं जाऊन सांगितलेल्या वेळेवर मात्र पोचलेत. त्याबद्दल रुद्र 11 महापे संघाचा हार्दिक आभार असेल. परंतु तितक्याच ताकदीची गोलंदाजी चंदन याची काय आतापर्यंत जखडून ठेवले, परंतु आता थोडीशी लाईन मिस केली. अवांतर स्वरूपाचा चेंडू 1 ने भरणा होईल. धावसंख्या संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21 हा आकडा. षटक क्रमांक 3 हाताळत असताना आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून वंचित जरूर ठेवलंय. तर अंडर 18चा हा खेळाडू आहे. वय वर्ष जवळजवळ 17 जरूर असेल. या गोलंदाजाचं काय गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा आणि अचूक लाईन. एक थोडीशी दिशा भरकटली गेली, परंतु मोठ्या फटक्यांपासून बोरकर संघाच्या फलंदाजांना जरूर जखडून ठेवलंय. फक्त एकावर समाधान मानावं लागते. 1 ने धावसंख्या 22 आकडा गाठला. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू हाताळले गेले, 3 मध्ये 1 अव्वांतर आणि 2 सिंगल, अशा 3 धावा फक्त खर्च केल्यात. कमी वयामध्ये या पद्धतीचा कारनामा करणं बऱ्याच जणांना जमत नाही, परंतु हे दाखवून दिलंय का आम्ही त्याचा उल्लेख करतोय. तेच चित्र इथे स्पष्ट करत असताना चंदन जरूर पाहायला मिळतोय. चार चेंडूंची समाप्ती आतापर्यंत झाली आणि एकही मोठा फटका आला नाहीये. सुरुवात इथे मात्र चांगली झाली होती TMCC बोरकर संघाची, परंतु त्या सुरुवातीचं सातत्यपूर्ण टिकवणं आणि त्या धावसंख्येला उभारणी करणं हे थोडंसं कठीण झालंय की काय.
आणि कठीण कालातून इथे बाहेर पडावं लागेल, कारण तितक्याच ताकदीचा हा रुद्र 11 महापे संघ नवी मुंबईमध्ये यावर्षी या हंगामामध्ये चांगलाच आपल्या संघाचं नाव गाजवलंय. त्यामध्ये नक्कीच कॅप्टन सुरेशाचा आम्ही जरूर उल्लेख करू. तसेच नवी मुंबईचे कॅप्टन कुल सचिन दादा नाईक या आपलं देखील महामानव चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट मॅच जरूर पाहायला मिळेल, परंतु इथे घडलंय काय, चेंडू हवेमध्ये, जजमेंट चुकलं आणि इथे मात्र झेल जमिनीला दान झालाय आणि या चेंडूवर फक्त सिंगल. आणि या सिंगलने धावसंख्येचा विचार केला तर 23 पहिलं जीवनदान स्वप्निल्याला जरूर आणि शेवटचा चेंडू असेल. कौतुकास्पद गोलंदाजी आणि मिळालेल्या संधीचं सोनं येणाऱ्या कालामध्ये स्वप्नील जरूर करेल ही अपेक्षा बोरकर संघाला जरूर लागली असेल. संत गतीने इंद्रायणी वाहते त्या रीतीने मात्र धावफलकाला आकार दिलाय. ट्रान्स चेंज केला होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त नितीन याचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एक या धावसंख्येने 24 धावा धावफलकावर. या षटकामध्ये विचार केला तर फक्त 5च धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या छोट्या गोलंदाजासाठी. आणि ड्रिंक्स ब्रेक विनंती आहे की आपण मैदानामध्ये पाणी पुरवा. आयोजक आठ धावा खर्च केल्यात. चला 9 धावा खर्च केल्यात, माफी असावी. पहिल्या षटकामध्ये 15, त्यानंतर 9 आल्यात 2 षटकांमध्ये. 3 षटका अखेरीस 24, लॉस ऑफ 2 विकेट्स. तर तत्पूर्वी फर्स्ट कॉल करतोय डॅनियल ब्रदर्स दारावे आणि मच 11 नेरुल बोथ कॅप्टन. प्लीज आपण टॉससाठी सज्ज राहा. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाज ज्याने दुसरं षटक हाताळत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी अनिकेत सज्ज झालाय. थोडंसं बॅकफुटवर बोरकर संघ जरूर पाहायला मिळेल, कारण ज्या धावगतीने धावा काढायच्या होत्या त्या कुठेतरी कमी प्रमाणात आल्या आहेत, परंतु अजून संधी गेलेली नाही आहे. कारण 12 चेंडूंचा खेळ आणि 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. तोच ट्रान्स इथे बदललाय आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय. फक्त एकच धाव आणि 1 या धावसंख्येने समाधान मानत असताना सलामीला आलेला करण फक्त विचार केला तर मोठ्या फटक्यांपासून अजून वंचित आहे. 7 धावेंचं योगदान त्याच्या माध्यमातून जरूर दिले. त्याला 7 मात्र स्वप्नीला एक जीवनदान प्राप्त झाल्यानंतर कोणत्या प्रकारची भूमिका निभावेल हे देखील पाहावं लागेल. आणि इथे मात्र स्विंग इन मिस, चांगला चेंडू हाताळला गेला आणि इथे थोडीशी चकवलाय फलंदाजाला. डॉट बॉल या षटकाचा पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट आलाय. याच गोलंदाजाने धावसंख्येला आळा घातला, रोख दिली. तोच गोलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि तीच कामगिरी करत असताना जरूर अनिकेत रुद्र 11 महापे
परंतु इथे काय ट्रान्स चेंज केलाय, फलंदाज स्वप्नील याच्या बॅटच्या खाली हा चेंडू आणि बॅटच्या नंतर हा टोलावला आणि टोलावल्यानंतर आलेला हा षटकार. संख्येला महत्वपूर्ण खऱ्या अर्थाने 31 या आकड्यावर जरूर पोहोचवले. या पद्धतीची फटकेबाजी येणाऱ्या विचार केला तर 9 चेंडूंमध्ये होणं आवश्यक असेल ते बोरकर संघासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने बैठक शॉट, चेंडू जातोय सी मारेशा पार. स्वप्नील ऑन फायर, सलगचा दुसरा षटकार. जीवनदान मिळाल्यानंतर त्या संधीचं केलेलं सोनं स्वप्नील याच्या बॅटमधून हे सलगचे 2 नवीन संजीवनी देणारे फटके पाहायला मिळाले. आता तर कुठेतरी सुस्थितीमध्ये पोचताना पाहायला मिळतोय तो TMCC बोरकार संघ. 37 धावा, 37, सलगचे 2 आल्या, तिसरा येईल का? आणि हे दडपण जरूर नेहमीच उल्लेख करतो की ज्या ज्या वेळेला गोलंदाजावर प्रतिहल्ले होतात त्यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि ते प्रयत्न करत असताना भरकटलेली दिशा, अभ्यंतर स्वरूपाची धावफलकावर ऍड होत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 2 गडी बाद 38, 38, लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रथमतः फलंदाजी करत असताना TMCC बोरखार. हा देखील भिरकावलाय, मिस टायमिंग, ऑफ साइडला, चांगलं जजमेंट, टिपलाय झेल. पवन याच्या हातामध्ये हा झेल आणि ज्या फलंदाजाने 2 षटकार ठोकले होते, ज्याला संधी मिळाली होती त्याला दिलाय परतीचा इशारा. धावसंख्या धावफलकावर 3 गडी बाद 38, 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. ज्या ज्या वेळेला फटकेबाजी होत होती त्या त्या वेळेला असं वाटत होतं की हाही फटका सीमारेषा गाठेल, परंतु थोडंसं इलिमिनेशन कमी पडलं आणि फलंदाज स्वप्नीलला बाद व्हावं लागलं. त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू वेदांत आलाय. शेवटचा चेंडू, षटक क्रमांक 14. वेदांत आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करत होता. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु दुसरी धाव कंप्लीट झाली. षटक क्रमांकाचं संपले 4 आणि धावसंख्या धावफलकावर जरूर पाहायला मिळते ती 40. तिसऱ्या षटका अखेरीस आपण जरूर सांगितलं होतं की 8च्या सरासरीने 24 धावा झाल्या होत्या, परंतु हे थोडंसं महागडं षटक अनिकेत याचं. या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्या जवळजवळ 16. त्याच कारणामुळे धावसंख्या धावफलकावर 10च्या सरासरीने 4 षटका अखेरीस 3 गडी बाद 40. यस डीजे. षटक तत्पूर्वी पुन्हा एकदा आपण कॉल देऊया. मच 11 नेरुल आणि डॅनियल ब्रदर्स दारावे दोन्ही कॅप्टन प्लीज आपण या षटका नंतर टॉस करण्यासाठी सज्ज राहा. षटक क्रमांक 5 शेवटचा हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित पुजारी सज्ज झालाय, ज्याच्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी
परंतु आखुडपाईचा चेंडू इथे मोठ्या फटक्याची अपेक्षा होती, परंतु डॉट आलाय. तर सलामीला आल्यानंतर फक्त 7 धावांचं योगदान. इथे कुठेतरी आपला ट्रान्स बदलावा लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. संघाला गरज आहे आणि सलामीराकडून अपेक्षा असते, ती अपेक्षा इथे भंग होत असताना स्वतःवर नाराज होऊन मात्र करण बॅक टू द डगआउट. हादरा क्रमांक 4 बोरकर संघाचा धावसंख्या धावफलकावर 40. एसडीजे फटका येणं गरजेचं आहे. 50+ धावा उभाराव्या लागतील, कारण तितक्याच ताकदीचा रुद्र 11 महापे संघ देखील आहे त्यांच्या समोर. इथे धावफलकाचा विचार केला तर 50 to 55 हा जरूर आवश्यक असेल. बोरकर संघाला तेच प्रयत्न करावे लागतील आणि तेच प्रयत्न करत असताना हा आलाय स्ट्रेट ग्राउंड, चेंडू चाललाय सीमा रेषा पार. फलंदाज शुभम याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. थँक्यू. 50+ जी अपेक्षा बाळगली होती त्या धावा धावफलकावर 52 धावा धावफलकावर आणि शेवटचा टार्गेट सेट होणारा चेंडू पाहूया. रोहित हा कोणत्या पद्धतीने फेकून देतोय. इथे मात्र थोडासा फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली फेकी आणि 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद. शुभम मात्र बाद झालाय. धावचीच्या माध्यमातून षटक संपलाय. 5 षटका अखेरीस तर 54 धावा धावफलकावर. येणारे 30 चेंडू 55 धावांची आवश्यकता असेल ती टीएमसीसी बोरकर संघाला. कोणीही कुठे जाऊ नका, पाहत राहा महामानव चषक 2024. आपण टॉस करणार आहोत. मच 11 नेरुल आणि डॅनियल ब्रदर्स दारावे दोन्ही कॅप्टन प्लीज या. आपल्याला या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं असेल आणि टॉससाठी मात्र आपल्यासोबत जोडले जातील हर्षन मडवी सर. चला मच 11 नेरुळ आणि
डॅनियल ब्रदर्स दारावे दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया टॉससाठी यावं आपण. हॅलो हॅलो. चला यावं आपण. चला चला. मच 11 नेहरू टीम कृपया यावं. हॅलो. हा परशुराम गायकवाड. जाधव साहेबांना विनंती करेन आपले शुभ हस्ते आपण टॉस करावा. दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला जॉईन करतायत. डॅनियल ब्रदर्स दारावे टीमचे कॅप्टन मिस्टर सचिन नाईक आणि त्यांच्या विरोधात मच 11 नेरूळ असा हा सामना सन्माननीय सुनीलजी जाधव साहेब यांचे शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसातील फ्रेश शेवटचा सामना. चला टॉस होतो इथे. हेड आणि टेल आहे. चला मच 11 वॉन्ट्स टू कॉल. हेड इज अ कॉल अँड हेड इट इज. सो मच 11 टीमने टॉस जिंकलेला आहे. काय म्हणाल एकंदरीत टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? सर्वप्रथम धन्यवाद ऑर्गनायझर्सला आम्हाला इथे संधी दिल्याबद्दल. आणि जसं की मच 11 आणि मच्छिंद्र स्मृती दारावजी की आज डॅनियल बॉयजच्या नावाने खेळतात, दोन्ही एकच टीम आहे. तर प्रथम आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतो. टीम डॅनियल ब्रदर्स दारावे मच्छिंद्र स्मृती नावाने खेळत असते. खूप चांगला संघ, नवी मुंबईतील अव्वल क्रमांकाचा संघ आहे. एकमेकांच्या विरोधात आपण बरेच वेळा खेळलेला आहात. चढ उतार राहिलेत, कधी त्यांचा पराभव झाला, कधी तुमचे पराभव झालेले आहेत. या सर्व उतार चढावांमध्ये एक धाडसी निर्णय बॅटिंगचा, काय नेमकं कारण आहे त्याच्या मागे की समोरील टीममध्ये चांगल्या क्वालिटीचे बॉलर सचिन नाईक असेल, भावेश असेल, धीरज, विकी भोईर बॉलर चांगले आहेत आणि त्यांच्या विरोधात धाडसी निर्णय, काय कारण आहे? याचं कारण असं काय नाही, पण ओव्हरऑल असा अभ्यास आहे की त्यांच्यामध्ये 3 ते 4 फलंदाज आहेत. त्यांना जर का मी पहिल्या एक 3-4 ओव्हरमध्ये जर का मी आउट करतो तर मला ते डिफेंड करताना इझी जाईल. जसं की बॉलिंग लाईनअपबद्दल म्हणायचं तर खूप चांगली बॉलिंग लाईनअप, तसं बॅटिंग लाईनअप पण छान आहे त्यांची. आणि ते खूप चांगले खेळतात आणि नेहमी खेळत असतात. त्यांचा कॉन्फिडन्स खूप हाय आहे आणि आम्ही नेहमी एकमेकांच्या अगेन्स्ट खेळलेलो आहे. तर थोडं बहुत डावपेच आम्हाला पण माहिती आहे, त्यांना पण माहिती आहे. तर त्याचाच फायदा घेत आम्ही लोकांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. चला थँक्यू व्हेरी मच. सचिन नाईक आहेत आमच्या समोर, त्यांच्याशी करूया आपण चर्चा. सचिन, काय म्हणाल एकंदरीत मच्छिंद्र स्मृती आणि मच 11 दोन्ही संघ एकाच नावाचे, थोडेसे नावामध्ये डिफरन्स आहे, परंतु मच्छिंद्र दादा जे आज आपल्यात नाही आहेत त्यांच्या नावाने संघ खेळतात आणि आज प्रतिस्पर्धी म्हणून एकमेकांच्या विरोधात खेळायचं. पहिल्यांदा फिल्डिंग वाटायला आली आहे, बॉलिंग करायची. काय म्हणाल एकंदर किती धावांपर्यंत समोरील टीमला रोखण्याचा प्रयत्न करणार? कमीच कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि आज खरं तर वीकडेज आहे, बुधवारचा दिवस आहे. टीम पूर्ण होईल की नाही ही अपेक्षा नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये टीमला उभं करणं किती जिकरीचं काम आहे, काय सांगाल? कारण वीकडेमध्ये नवी मुंबईमध्ये फार कमी मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात, परंतु परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त महामानव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेली महामानव चषक स्पर्धा या ठिकाणी पूर्ण होते. काही ते कारण वेगळं आहे वीकडेमध्ये खेळवण्याचं, परंतु या स्पर्धेविषयी आपण काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे, कारण की या वीकडेजमध्ये खेळणं आणि सर्वजण कामाला असतात आणि ते सर्वजण काम सोडून आता या स्पर्धेत खेळण्यासाठी आले आहेत. चला थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ नाही घेणार, जाऊया आपण मॅचकडे. सुरुवात झाली मॅचला. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकल्या मच 11 नेरूळ टीमने आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. थँक्यू. यावेळेस मात्र आडवा बॅटने रोहित पुजारीने आपले
आक्रमकता सिद्ध करण्यास केली सुरुवात आणि दे धक्का बुरखा टीमला हा षटकार. षटकारांच्या मदतीने रोहित पुजारीने स्वतःला सिद्ध करण्यास सुरुवात केली. दोन्ही टीम अतिशय दर्जेदार. एक संघ फलंदाजीवरती भर देणारा संघ आहे. इथे मिस टायमिंग बॉल हवेमध्ये, फिल्डर डाऊन द बॉल. रोहित पुजारीची विकेट ही हवी होती टीम TMCC बोरखारला आणि तीच विकेट आता मिळाली आहे रोहित पुजारीची. खरं तर एक संघ फलंदाजीवर भर देणारा संघ, दुसरा गोलंदाजीवर भर देणारा संघ. आता TMCC बोरखा टीम गोलंदाजी खूप चांगली आहे या संघाची. अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिले आणि त्यांच्या कॅप्टनची बाईट ही अतिशय भावनिक होती की आम्ही बॅट्समनला थोडंसं पुढं आणण्याचा प्रयत्न करतोय, कारण बॅट्समन आमच्या टीममध्ये फार कमी आहेत. सो जे बॅट्समन आम्ही तयार करतोय त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळेच आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो टार्गेट या मॅचमध्ये 55 धावांचा असताना जी सुरुवात रोहित पुजारी याच्याकडून अपेक्षित होती ती सुरुवात तर मिळाली, परंतु त्या सुरुवातीला तो शेवटपर्यंत टिकवून ठेवण्यामध्ये असक्षम राहिला. पहिल्या 2 षटकारानंतर विकेट गमावली ते म्हणजे टीम रुद्र 11 महापेने. नवीन बॅटर जितेश मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीतू नंबर 3 बॉलिंग ट्रॅक वरती. शुभम डाकी लेफ्ट आर्म ओव्हर. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केलाय. वाऱ्याच्या वेगाने बॉल मात्र निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय जबरदस्त फटका, चौकार. झाल्यात आतापर्यंत, कारण 2 षटकार 1 चौकार 4 बॉल झालेत आतापर्यंत शुभम डाके याच्या ओव्हरमध्ये. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जितूसाठी पुढचा बॉल. हा देखील हाफ ट्रॅकर होता, परंतु उंची जास्त होती त्यामुळे अपील करण्यामध्ये वेळ वाया न घालवता त्यांनी मात्र बॉलला फोकस केलंय. लेग बाईसचा इशारा येतोय. एक्स्ट्रा 1 धाव इथे मात्र जोडली जाणार टीमच्या टोटलमध्ये. धावसंख्या झाली 17. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक शुभम डाके याच्या ओव्हरमधील. एक नौका संघ आहे खरं तर, कारण युवा खेळाडूंना घेऊन उतरला संघ आपण पाहतोय. TMCC बोरखार यावर्षी चांगल्या फॉर्ममध्ये राहिला हाही संघ. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये खेळल्या. सुरेशची विकेट. हे 2 महत्वाचे विकेट इथे हवे होते टीम बोरखारला. ती सफलता मिळवून दिली शुभम डाकीने. भलेही मला हे 2 षटकार 1 चौकार लागलेत हरकत नाहीये, परंतु त्यानंतर देखील मी चांगली कामगिरी करू शकतो आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद करू शकतो हे दाखवून दिले धडाकेबाज असा फलंदाज सुरेश. बॅक टू द डगआउट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि टीमची टोटल 17. 17वर 2 विकेट. रुद्र 11 महापे टीम.
जीतू बाद झालाय. नवीन बॉलर तयार आहे दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्य ठाकूर. तिसरा बॉल. खान नवीन बॉलर नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील येतो डॉट. 2 ते 3 तीनही महत्वाचे फलंदाज कुणाल नॉन स्ट्रायकिंग इनकडे असलेला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर 3 महत्वाचे फलंदाज इथून मात्र बाद झालेत महापे टीमचे. हाही बॉल पहा बॅटच्या समोरून कशा पद्धतीने वळवला जाते हेच सांगण्याचा प्रयत्न मी केला की एक टीम बॅटिंगमध्ये अतिशय माहीर आहे, दुसरी टीम बॉलिंगमध्ये अतिशय माहीर आहे. अनेक असे सामने आहेत जे TMCC बोरखार टीमने आपल्या गोलंदाजीच्या बळावरती जिंकलेत. या वर्षीच्या हंगामामध्ये डे अँड नाईट खूप चांगली खूप चांगला त्यांचा प्रवास राहिला या वर्षीचा. हाही बॉल वळवण्याचा प्रयत्न आणि इथे पहा मेडन विकेट ओव्हर इथे संपन्न करत असताना आदित्य ठाकूरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एकही रन या ओव्हरमधून येताना दिसत नाहीये, त्यामुळे पुढचा प्रवास थोडासा कठीण होईल यात शंका नाही. एकही धाव या ओव्हरमध्ये आलेली नाहीये. पहिला बॉल डॉट, दुसरा विकेट, त्यानंतरचे सलगचे 4 डॉट बॉल खेळून चाललाय खान. कुठेतरी दबाव आता जाणवत असेल रुद्र 11 महापे टीम. वाईल्ड कार्ड एंट्री खरं तर मिळाली या टीमला या स्पर्धेमध्ये, परंतु खूप लवकर मैदानाची साथ सोडली ती म्हणजे रोहित पुजारीने. टीमच्या महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर सुरेश यादव तोही खेळाडू महत्त्वाचा खेळाडू आहे आणि महत्त्वाच्या क्षणाला त्यांनीही साथ सोडली आहे. जितू हा देखील खरं तर टीमच्या लीडरपैकी एक खेळाडू मानला जातो, तोही मात्र खूप स्वस्तात बाद झाला. आज अनिल जाधव टीममध्ये नाही आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा दबाव त्यांच्यावरती नक्की जाणवतोय. अनिरुद्ध डावरकर नाही आहे, त्याच्या पायाला इजा आहे, त्यामुळे तोही डगआउटमध्ये आराम करतोय. सो या 2 ते 3 खेळाडू नसल्यामुळे जो होणारा परिणाम आहे तो मात्र आता स्पष्ट दिसू लागलाय. उचलून खेळायचा होता बॉल चालला कव्हर्समध्ये डीपला सिंगल इथे पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न चुकीचा कॉल आहे. आवश्यकता नव्हती इथे 2 धावा घेण्याची, परंतु मोह आवरता न येता इथे विकेट गमावली आहे कुणालने. तिसरा धक्का, चौथा धक्का या क्षणाला रुद्र 11 महापे संघासाठी. डीजे तिसऱ्या ओव्हरमध्ये शुभम पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर. यावेळेस बॅटची स्लाइस घेऊन मागं चालल्या बॉल थर्ड मॅनकडे. एकच धाव इथे मात्र मिळेल, एकापेक्षा जास्त काही असेल. सिंगल डबलने काम चालणार नाहीये. टीमची टोटल झाली ती म्हणजे फक्त 19 पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या होत्या, त्यानंतर आत्तापर्यंत 2 धावा या ओव्हरमधून आल्यात. दुसऱ्या ओव्हरमध्ये एकही धाव आली नाही, ही जमेची बाब आहे आणि तेच टर्निंग पॉईंट ठरणार आहे या मॅचमध्ये. जर सामना इथून रुद्र 11च्या हातातून निसटला तर. अनिकेत आला नवीन बॅटर मैदानामध्ये इन ॲक्शन. 56 नंबर जर्सी मिस्टर शुभम डाकी. ऑप्शनच्या जास्त बाहेर जाणारा बॉल हा रिलीज केला शुभमने. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर निशांत सरांकडून आमच्यापर्यंत येतोय. एक्स्ट्रा धाव इथे मात्र जोडली जाणार. टीमच्या टोटलमध्ये सिंगलने वाढ होते. टोटल झाली 20. अजूनही 35 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. तिसरं षटक प्रगतीपथावरती. उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि इथे आणखीन एक डॉट बॉलची भर पडते. बॉल झालेत आत्तापर्यंत 3.
15 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 15 मध्ये 35. सामना एवढा दूर नाहीये. मी तर म्हणतोय की सामना अजूनही बरोबरीत आहे. इथे देखील अजून एखाद दोन फटके मोठे आले तरी सामन्यामध्ये एंटर होतील. हाफ ट्रॅकर बॉल होता परंतु बॅटचा फेसच ओपन होत नाहीये. कारण बॉल निघून जातोय तरी देखील बॅट उचलली जात नाहीये. त्यामुळे कुठे ना कुठेतरी अडचणींना सामोरं जावं लागतंय रुद्र 11 महापे टीमच्या या बॅट्समन्सला. कारण कदाचित पहिल्या सलामीच्या महत्वाच्या फलंदाजांना बाद केल्यानंतर कमालीचा कॉन्फिडन्स वाढलाय शुभम डाकीचा. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल. यावेळेस सक्सेस मिळालं ते म्हणजे खेळाडू जीतू याला. ही स्पर्धा पूर्ण होणं गरजेचं होतं परंतु एक चांगला निर्णय आयोजकांच्या माध्यमातून घेण्यात आला की 8 खुल्या गटातील संघांना देखील आपण या स्पर्धेमध्ये संधी देऊ शकतो. आणि उद्याच्या दिवसात ते खुल्या गटातील 8 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. सो कुठे ना कुठेतरी त्या संघांकडे आपण अगदी आशेभूत नजरेने पाहणार आहोत की कसा खेळ होईल उद्या या मैदानावर. हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळलेत. फिल्डरपर्यंत बॉल जाईल. एक धाव पूर्ण केली जाणार. डॉट खेळलेत कारण रन पूर्ण करण्याचा प्रयत्नच नाही झाला. शेवटपर्यंत तर अनिकेत चार्ज घेण्याचा प्रयत्न करतोय कारण 11 मध्ये 29 हव्या आहेत. 11 मध्ये 29 धाव्यांची गरज. सामना आता दूर चाललाय रुद्र 11 महापे टीम पासून. शॉर्ट पिच होता ऑन साईडला. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. एक पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न नाही होणार. सिंगल एकच धावी ते मात्र मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 27-28 अजूनही पाहिजे मॅच जिंकण्यासाठी. 10 बॉलमध्ये 28. बॉलर तयार आहे. बॉलिंग मार्क वरती वेदांत. यावेळेस मात्र लेग स्टिकच्या वरून बॉल निघून गेला की सोडून हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण अंपायरचं अगदी जवळून लक्ष बारकाईने बॉल कुठून चाललाय कशा पद्धतीने बॉल रिलीज होतोय
या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास इथे मात्र होईल. खान सध्याच्या घडीला 7 डॉट बॉल खेळून एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. त्यामुळे आज अनुपस्थित असलेल्या खेळाडूंची कमतरता नक्की जाणवत असेल, परंतु खान या शॉट ऑफ लेन डिलिव्हरीला एवढ्या सहजतेने माफी देणार नाही. त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक धमाका षटकार. खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाहीये. इथून मात्र आणखीन एक डॉट बॉलची भर पडली. येणारे बॉल बाकी आहेत 7 धावा करायच्या आहेत. 7 बॉल मध्ये 22 7 बॉल 22 ची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा घेऊन येईल टीम रुद्र 11 महापेला. इथे पाहू शकता आणखीन एक डॉट बॉल आला. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 22 धाव्यांची गरज. सांगितलेलं 50+ जर धावा आम्हाला झाल्या तर आमच्यासाठी तो सेफ टार्गेट आहे, कारण आमची गोलंदाजी भरपूर चांगली आहे. यावर्षी आमचे गोलंदाज भरपूर फॉर्ममध्ये आहेत. सो बॅटिंगवरती आम्ही फोकस जास्त न करता बॉलिंगवरती फोकस करू. आणि सध्या तरी त्यांची बॉलिंग खूप चांगली झाली आहे. ओव्हर द विकेट उचललाय. मिस टायमिंग आहे की नाही? नाही, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत दणदणीत महामानव षटकार. मॅच आली आहे जवळ. सामना बनू शकतो रुद्र 11 महापेसाठी. ओ आणखीन एक व्हॉट अ ब्लास्ट. ही इज ऑन फायर. अंतिमचे क्षणाला आता मात्र अनिकेत मात्र आग ओकतोय, कारण सलामीचे गोलंदाज शुभम डाके असेल, त्याचबरोबर आदित्य असेल, वेदांत असेल, यांनी संपूर्ण मॅच आपल्या हातामध्ये ठेवली. परंतु शेवटच्या बॉलरवरती चढवलेला प्रतिहल्ला या सामन्याचं रूप बदलून टाकतंय. सामन्याचं पूर्ण चित्र बदललंय. आता येणारे 4 बॉल आणि 10 धाव्यांची गरज आहे. 4 मध्ये 10. मॅच कुठे होती? मॅच कुठे आली आहे? कारण 6 मध्ये 22, 5 मध्ये 16, आता 4 मध्ये 10 असा सामना ऑन झालाय. अनिकेत साठी हे आता समीकरण सोपं झालंय, परंतु दबाव वाढलाय गोलंदाज सुमित ठाकूर वरती. सुमितला माहित आहे या क्षणाला जर गोलंदाजी चांगली नाही झाली तर परतीचा प्रवास निश्चित आहे. परंतु एखाद 2 चांगले बॉल तुम्हाला या सामन्यामध्ये
टिकवून ठेवतील त्यासाठी प्रयत्नशील राहावं लागेल. 4 मध्ये 10. सुमित ओ खोला टाकला बॉल ऑन साइडला. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरी साडी परततील नक्कीच, कारण की अनिकेतला स्ट्राईक स्वतःवरती ठेवायची आहे. 3 मध्ये 8 पाहिजे. कंपल्सरी सामना तुम्हाला चेस करावे लागतील या धावा. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. 8च्या 8 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 3 मध्ये 8 पाहिजे. जरी 7 केल्या तरी सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागणार आहे, परंतु 3-8. हाफ ट्रॅकर पुल केलाय. बॉलची आवश्यकता आहे. सामना पूर्ण बदललाय. तुमचे महापेचे भावेश भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. आपले सहर्ष स्वागत. या भावेश भाई, मनापासून सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. सुमित ठाकूर. कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि इथे मात्र चकवले पूर्णतः बीट. 1 मध्ये 2 कंपल्सरी आहे. शेवटच्या बॉल पर्यंत सामना आलाय. रंगारंग सामना, अतिशय रोमहर्षक, अटीतटीचा, हृदयाचा ठोका चुकवणारा हा सामना आहे. कोण जिंकेल कोण हरेल माहीत नाही. एक संघ भरपूर प्रतीक्षा केली आहे त्याने या सामन्याला खेळण्यासाठी आणि एक संघ वाईल्ड कार्ड एंट्रीने मैदानामध्ये आलाय. त्यामुळे दोन्ही टीमसाठी हा भरपूर महत्त्वाचा सामना आहे. कशा पद्धतीने या सामन्यामध्ये रंग बदलत गेले हे मात्र आपण जवळून पाहिलंय. 6-22 ची मॅच होती. षटकार आला 5-16, षटकार आला 4-10, त्याच्यानंतर 2 धावा 3-8, त्याच्यानंतर आलं षटकार 2-2, मग डॉट. आता 1-2. 1 बॉल 2 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. सुमित ठाकूर ओव्हर द विकेट. उचललाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रुद्र 11 महापे टीमचा विजय. अभिनंदन आणि हार्ड लक बॅड लक. TMCC बोरका टीम, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत की आपण आम्हाला आयोजकांना जी काही साथ दिली, कारण उशिराने आलं संघाला देखील आपण तेवढंच प्रेमाने अगदी सांभाळून घेतलं. त्याबद्दल आपलं नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या वतीने आभार मानित आहोत. परंतु हार्ड लक, खूप चांगला खेळ झाला तुमचा या स्पर्धेमध्ये. चला तर या वर्षी खरं तर आंतरराष्ट्रीय दर्जामधून जी स्पर्धा यावर्षी पूर्ण झाली आणि